नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेचे स्थायी समितीची आज सभा संपन्न झालेली आहे आणि त्यामध्ये काही विषय ठरलेले आहेत. त्याबद्दल आम्ही आता स्थायी समितीचे सभापती प्रवीण शेट्टी साहेब यांच्याशी बोलणार आहोत. सरजी नमस्कार. नमस्कार. सर, आज स्थायी समितीची मीटिंग झालेली, त्यामध्ये काय विषय ठरलेले आहेत? स्थायी समितीचा जो मला आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर केला होता, आज त्याच्यावरती स्थायी समितीमध्ये चर्चा झाली. चांगल्या वातावरणामध्ये चर्चा झाली. सत्तारूढ विरोधी हे दोन्ही सगळ्यांनी बऱ्यापैकी चर्चा केली याच्यावरती आणि तो आज मंजूर झालेला आहे. तो पुढे आता आम्ही परत महासभेला ठेवणार आहोत. आजच मी महापौरांशी चर्चा करून सन्माननीय महापौर जे तारीख देईल त्याप्रमाणे आपण तारीख ठरवून तो महासभेपुढे ठेवण्यात येईल. ह्यामध्ये आयुक्त साहेबांनी जे काही विषय मांडण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी ठेवलेले आहेत, त्याबद्दल विरोधी पक्षनेते आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारची करवाढ करू देणार नाही. याबद्दल तुम्ही काय सांगा? ज्या दिवशी सन्माननीय आयुक्त साहेबांनी हा अंदाजपत्रक सादर केला त्याच दिवशी त्यांच्या शेजारी मी बसलो होतो आणि त्याच दिवशी तिकडेच मी बोललो का कुठचाही करवाढ होणार नाही आणि त्याच्यावरती आम्ही आज पण ठाम आहोत, कुठचाही करवाढ होणार नाही. वसई विरार शहर महानगरपालिकेचं उत्पन्न अजून वाढावं आणि लोकांच्या माथेवरती किंवा लोकांना करवाढ किंवा पाण्याची करवाढ किंवा हाऊस टॅक्स ही होऊ नये म्हणून तुम्ही उत्पन्नाचे नवीन साधनं काही आता निर्माण करण्याचा विचार करता का? बघा, जेव्हा आम्ही आता 2020 पर्यंत महापौर होतो, त्याच्यानंतर प्रशासकीय राजवट आली. आज अंदाजपत्रक आता आमच्याकडे बऱ्याच वर्षांनी आलेलं आहे. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आणि क्षितिजजी ठाकूर यांच्याबरोबर आम्ही काम करत असताना आम्ही कुठची करवाढ न करता सुद्धा आम्ही बऱ्यापैकी डेव्हलपमेंटची कामं केली आणि त्यातली बऱ्यापैकी रक्कम आम्ही FD केली होती, जी आज प्रशासकीय काळामध्ये मोडली गेली. ठीक आहे, ते आता त्या जुन्या गोष्टीवरती जाण्यात, पण आम्ही आता नवीन स्तोत्र आपण निर्माण करणार आहोत. नवीन परत जवळपास 4200 कोटीचं आपण बजेट आता आपण हे मांडलेलं आहे आणि नवीन उत्पन्नाची साधं बघणार का ज्याच्यामुळे ही जेवढं डेव्हलपमेंटची कामासाठी पैशाची कुठेही कमतरता पडणार नाही. म्हणजे पैसे नाही म्हणून आम्ही रडगाणे करणार नाही. लोकांनी आम्हाला विश्वासाने निवडून दिलं, आम्ही लोकांची कामं करणार. येणाऱ्या पावसामध्ये पावसाचं पाणी साचू नये यासाठी तुम्ही नवीन काही आता प्लॅन आराखडा तयार केला आहे का? आत्तापासूनच आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे मे जूनच्या आसपास नाही तर आत्तापासूनच आपण जी नाले सफाई आहे, जी आपले गटारं जी साफ करणं आहे, ही जी म्हणजे जे पूर जिकडे जमा होतं, पाणी जमा होतं, ते पाणी कसा निचरा व्हायला पाहिजे, वेगवेगळ्या उघड्यांची आपण कामं चालू केलेली आहेत. तुम्ही बघा सगळीकडे उघड्यांची कामं वगैरे चालू आहेत. अशा अनेक उपाययोजना आपण आता चालू केलेल्या आहेत आणि जवळपास आम्हाला विश्वास आहे का पाणी जमणार नाही. तुम्ही वसईचं गतवैभव पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी तुम्ही केळीची बाग आणि दुसऱ्या काही ज्या आपल्या रांगोळीचं गाव आणि इतर ज्या म्हणजे आपले समुद्र किनारे आहेत ह्यांना देखील व्यवस्थितरित्या बनवून अजून टुरिझम आणि वसईचं वैभव संपन्न होण्यासाठी तुम्ही प्लॅनिंग केलं, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आपल्या इकडे चांगलं निसर्ग आहे, चांगले किल्ले आहेत, चांगले मंदिर आहेत, चांगले चर्चेस आहेत, गुरुद्वारा आहे. तर हे आपल्या लोकांचा जो वसईचं वैभव आहे ते बाहेरच्या लोकांना पण कळलं पाहिजे. टुरिस्ट इकडे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. टुरिस्ट अट्रॅक्ट झालं तर इकडे लोकांना रोजगार मिळेल. हा जो उद्देश आहे तो आम्ही मार्गी लावलेला आहे. म्हणजे जुचंद्रामध्ये चांगले आर्टिस्ट आहेत, रांगोळी त्यांचं जगविख्यात रांगोळीचं गाव आहे तर ते पर्यटनाच्या नकाशावर आम्हाला आणायचं आहे. आपल्या इकडे चांगले केळीची बाग आहेत, फुलांचं बागायत आहे, असे सगळे तलाव आहेत चांगले चांगले, जे आपण आता याच्यामध्ये आणखीन तलाव आपण चांगले सुशोभित करण्यासाठी आपण घेतोय. असे सगळे विषय घेऊन हा एक वसईचं जे वैभव आहे ते कायम करणार. आम्ही रडत बसणार नाही, हे नाही झालं ते नाही झालं, आपल्याला वसई पुढे न्यायचे. तर आपण ऐकलं स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांचं म्हणणं आहे की आम्ही वसई विरार शहर महानगरपालिकेच्या राहणारे आमची जनता आहे ह्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं टॅक्स वाढवण्यासाठी सर्वात पहिला विरोध करणारा व्यक्ती मीच आहे. आयुक्त साहेबांनी ज्या वेळेला सादर केलं त्यावेळेला आम्ही स्पष्ट बोलले की पाण्याचा टॅक्स
आणि हाऊस टॅक्स हे मी वाढवू देणार नाही आणि त्याच प्रकारे आम्ही चालणार आहोत. तसंच आमच्याकडे किती पैशाचं स्तोत्र आहे किंवा किती पैसे आहेत त्याहीपेक्षा वसईचा विकास कसा करता येईल, वसईची जुनी परंपरा कशी टिकवता येईल आणि वसईची केळीची बाग आणि रांगोळीचं गाव त्याच प्रकारे समुद्र किनारे ह्यांचं कसं काय सुशोभीकरण करता येणार आणि वसईला अजून नवीन वसई कशी बनवायची ह्याबद्दल आमचे प्रयत्न चालू आहेत. वसईला युनिव्हर्सिटी दिलीप डाबरे, नमस्कार.